राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विठ्ठल जाधवर वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला प्रादेशिक ते 3 जुलै 2023 पासून कार्यरत आहे. वनांचं संरक्षण करणे, वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे, मालकी क्षेत्रातील झाडं वाचवणे किंवा अवैध बक्षीस व अवैध वाहतूक असेल तर कारवाई करणे, असे अनेक प्रकारचे आपण कामं करतो. आणि आपण यावर्षी वृक्ष लागवड पण केलेली आहे. 30,000 रोपांची लागवड केलेली आहे. गेल्या वर्षी आपण 36,000 रोपांची लागवड केलेली आहे. त्याच्या अगोदर 33,000 रोपांची लागवड केलेली आहे. आणि मालकी क्षेत्रातली पण आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष थांबवलेले आहे. आता लोक एक झाड तोडायचं असलं तरी परवाना घेतात. आता यावर्षी आपण वनक्षेत्रामध्ये सांगोला तालुक्यातील वनक्षेत्रात काही गावामध्ये बाँड्री सिमेंट पिलरची कामं केलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपलं अतिक्रमण निघले. बुद्ध्याळमध्ये जवळजवळ 10 हेक्टर अतिक्रमण निघले, काही कटपळमध्ये निघले. जवळजवळ 25 हेक्टरच्या दरम्यान आपण हे बाँड्री पिलरचं काम केल्यामुळे अतिक्रमण निघलेलं आहे. आता विषय असा आहे की आपल्याकडं सचिन हरिदास यादव यांनी मेमध्ये अर्ज केला होता. एप्रिलमध्ये त्यांना आपण मेमध्ये माहितीसाठी अवलोकनासाठी बोलवलं. त्यांना पत्र दिलं किंवा 6,318 ह्या पानाची किंमत होत आहे झेरॉक्स, तर तेवढी रक्कम त्यांना भरण्यासाठी आपण पत्र दिलं. पण 23 मे रोजी ते ऑफिसमध्ये आले आणि क्लार्कशी पत्र घेतलं. त्या दिवशी मी साईडवर होतो, परंतु त्यांनी बँकेचं चलन वगैरे त्या दिवशी नेलं नाही. त्याच्यानंतर 8 जुलैला ते माझ्या कार्यालयात आले आणि येताना ते एकटे आले नाही. त्यांचे 2 मित्र, त्यांना मी नाव विचारलं असतं त्यांनी सांगितलं किंवा सचिन माने आणि गुलाब माने ह्या 2 व्यक्तींना ते घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मला म्हणले की साहेब चलन द्या. मी त्यांना सांगितलं की 23 तारखेलाच मी चलन क्लार्क ठेवलं होतं, तुम्ही घेऊन गेले नाही. आता एक 5 मिनटं बसा, मी तुम्हाला चलन देतो. त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील मोबाईल काढला आणि मला फोटो दाखवले की त्या हलदवडी फॉरेस्ट गट नंबर 404मध्ये काही सिमेंट पिलरचे, एका सिमेंट पिलरचे 1 ते 1.5 फूट पाडून नुकसान केलं होतं. त्याचे काही फोटो आणि सदरची शेती वहिवाट करताना, ती शेती आहे यशवंत यादवची. यशवंत यादवने आम्हाला तोंडी सांगितलं होतं की बाबा ही शेती वहिवाट करतो, म्हणजे मी त्याला तिथं कामाला लावतो. तर शेती वहिवाट करताना काही पिलरचे नुकसान केले होते. आणि ह्यांना ज्यावेळेस ते 8 जुलैला आले त्यावेळेस हा एकटा आले नाही, ह्यांनी 2 मित्र आणले. मला चलन द्या म्हणले. मी चलन देत होतो त्यांना, पण चलन घेतलं नाही. ऑफिसच्या बाहेर मला त्यांनी बोलवून घेतलं, गेटच्या बाहेर. साहेब काम आहे तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं म्हणून. आणि त्यावेळेस की सचिन यादव म्हणला की साहेब तुम्हाला काम, तुमचं सिमेंट पिलरचं सांगोला तालुक्यात निकृष्ट झालेलं आहे, तर मला 5 लाख रुपये द्या. असं सचिन माने, गुलाब माने आणि सचिन यादव या तिघांनी माझ्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली. तर मी म्हणलं मी बाँड्री सिमेंट पिलरचं काम हे B1 टेंडर करून केलेलं आहे. जर कुठं काही नुकसान झालं असेल तर त्या संबंधित पार्टीकडून आम्ही दुरुस्त करू. की फिर्याद दाखल केली. आणि 1 तारखेला आमच्या कर्मचाऱ्यांनी, जो शेती मालक आहे त्याचा मावस भाऊ यशवंत यादव त्याच्यावर गुन्हा दाखल केला किंवा त्याने शेती वहिवाट करताना नुकसान केलं. आणि मला त्याने तिथं अडथळा करून खाली पाडलं. मी बेशुद्ध झालो. मी 2 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मग ह्या 2 गोष्टीमुळे तो सारखा व्हिडिओ करत राहतो आणि बदनामकी करतो. कार्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा महिला कर्मचाऱ्याशी तो उद्धट बोलतो. त्या महिला कर्मचाऱ्यांचं माझ्याकडे लेखी स्टेटमेंट आहे की मला अतिक्रमण करू द्या फॉरेस्टमध्ये. आणि माझा तो नेहमी म्हणतो किंवा आम्ही त्याच्याकडे चौकशीसाठी जातो, त्याच्याकडे मिटवण्यासाठी जात नाही. तो म्हणतो की माझ्याकडे मिटवण्यासाठी येतात. तो गावात पण बातमी देतो की साहेब मला एवढे लाख देते, तेवढे लाख देते, मी साहेब माझ्या मागे लागलेत. आम्ही त्या यशवंत यादवला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो आणि पोलीस पण आमच्यासोबत 2 दिवस होते. ते सचिन यादवला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आम्ही त्याच्याकडे तडजोडीसाठी कुठेही गेलेलो नाही. बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की साहेब तुम्ही 2 वर्षामध्ये जवळजवळ झाडं तोडण्यावर 20 लाखाच्या दरम्यान शासकीय भरणा केला, एक पिकअप सरकार जमा केलेला आहे, एक मोटरसायकल सरकार जमा केली आहे. 2 वर्षामध्ये आपण मालकी क्षेत्रातली जवळजवळ 1 लाख झाडं वाचवली आहेत. आज एक जरी झाड तोडायचं म्हणलं तर माझ्याकडे वृक्षतोड परवान्यासाठी अर्ज येतात. फक्त हा खच्चीकरण करून, या माणसाचं खच्चीकरण केल्यानंतर हा माणूस ॲटोमॅटिक मला शरण येईल आणि माझे गुन्हे दाखल मागं घेईल, असं हे करण्यासाठी तो रोज व्हिडिओ करत आहे. तर लोकांना एकच आवाहन करण्यात येते की आम्ही जे काम केले ते ऑफिशियली रितसर केलेलं आहे. ज्याला काही अडचण वाटते त्यांना आमच्या सोलापूर ऑफिसला अर्ज करा आणि ऑफिसमार्फत चौकशी होईल. आणि जर त्याच्यात मी दोषी असेल तर मी माझ्यावर कारवाई होईल. त्याच्यात माझा कुठलाही विरोध राहणार नाही. परंतु ह्या माणसाने रोज व्हिडिओ करून माझं मानसिक खच्चीकरण केलेलं आहे. मला रात्री जेवणसुद्धा जात नाही किंवा मला वेळेवर झोप पण जात नाही. कारण काही लोक मला भेट झाल्यानंतर किंवा काही लोक फोन करून सांगतात की साहेब तुमचं एवढं काम चांगलं असताना हा माणूस तुमच्यावर अशी बदनामकीचे आरोप का करतो. आमच्या महिलांचा पण तो निषेध करतो. महिला सोबत आल्या म्हणजे काय अडचण आहे मला सांगा, की चौकशी कामी आम्ही महिला घेतो. उद्या एखाद्या महिलेने आमच्यावर आरोप केले तर
त्याच्या घरातल्याला आम्ही एकही शब्द बोलत नाही. फक्त आम्ही यशवंत अण्णा यादवच्या घरी गेलो होतो त्यांना पकडण्यासाठी. तरी पण त्याने काल तिथं आला आणि काल तिथं पण आमचे व्हिडिओ घेतले. वन विभागाचा निषेध करतो म्हणून असा व्हिडिओ घेतला आणि त्यावेळेस पण कर्मचाऱ्याला दबाव केला किंवा साहेबाला मी ढकललं का, हा मुद्दामच त्रास देतो, धमकी देतो. त्यामुळं माझे कर्मचारी त्याच्या धमकीला भिवून पण बोलायला तयार होत नाहीत. कारण हा असं याचं धमकीमुळं किंवा बोलण्यामुळं, आता मला काल त्याने विचारलं, मी सांगितलं किंवा तुम्ही तिथं कामात अडथळा केला आणि मला तुम्ही ढकलून दिलं त्यामुळे मी चक्कर येऊन पडलो, असं जोरात ढकलल्यामुळे मला चक्कर आल्याने मी पडलो. जर उद्या माझं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याचे जे हे 4-5 लोक आहेत हे तर ह्यांना जबाबदार धरण्यात यावे. आणि लोकांना जे व्हिडिओ बघतात तर हे माझं मानसिक खच्चीकरण होतो आहे. मला ब्लॅकमेल करतो की बाबा तुम्ही एवढं काम केले, तेवढं काम केले. सचिन माने, गुलाब माने आणि हा सचिन यादव हे तिघंजण 5 लाख रुपयाची खंडणी मला कार्यालयाच्या बाहेर मागत होती. मी सांगितलं की मी काम माझ्या टेंडरप्रमाणे केलं आहे, ऑफिसच्या प्रोसिजरप्रमाणे, त्यामुळे मी तुम्हाला 1 रुपया देऊ शकत नाही. आणि मला पुढे चालून हा मोठा असा विषय होईल का तो असं एवढं करेल एवढं अपेक्षित नव्हतं. पण पुन्हा जर माझ्या कार्यालयात तो आला असता तर मी अँटी करप्शनकडे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा सापळा रचला असता. त्याने फक्त साधी डिमांड केली ती आणि एवढं पुढे तो रामायण घडेल असं मला अपेक्षित नव्हतं. पण जर पुन्हा दुसऱ्या वेळेस येऊन तो, कारण पुन्हा 8 जुलैनंतर तो कार्यालयात आलेला नाही, त्यामुळे मला तो अँटी करप्शनचा सापळा किंवा खंडणीचा सापळा लावता आला नाही. जर माझं काही वाईट झालं तर सचिन यादव, यशवंत यादव, सचिन माने, गुलाब माने आणि समर्थ बिलारे हेच जबाबदार असतील आणि यांच्यावर कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.